तर हा व्हिडिओ बनवण्यामागे माझं फक्त एकच इंटेन्शन आहे की हे पुस्तक घेताना जी चूक मी केली ती तुम्ही करू नका. खरं तर हे पुस्तक यूजफुल आहे, पण कोणासाठी की जे अशा सगळ्या सरसेवेचा एक्झामचा अभ्यास करत आहेत त्यांच्यासाठी, की जे हां ठीक आहे बाबा माझा अभ्यास झाला आहे, मला फक्त आता क्वेश्चन पेपरचा सराव करायचा आहे, मी या एक्झाम सगळ्या टार्गेट करतो, तर त्यांनी हे पुस्तक नक्की घ्यावं. पण जे लोक फक्त एकच एक्झाम टार्गेट करून आहेत, जसं की मला फक्त तलाठीचीच एक्झाम टार्गेटेड करायची होती, मला फक्त तलाठीचीच एक्झाम द्यायची आहे, किंवा मी फॉरेस्टचा अभ्यास करते जर कोणी करत असेल तर तुम्ही फक्त त्याचंच करा. मग त्याच्यासाठी फक्त तेच PYQचं त्याचाच प्रश्नसंच घ्या, असं सगळं घेऊ नका. बिकॉज हे पुस्तक घेतल्याने मला 75% डेफिनेटली मी 75% मला नक्कीच असं वाटते की ठीक आहे, पण 25% मला रिग्रेट आहे की मी हे बुक नको घ्यायला हवं होतं. तर तुम्ही ही चूक करू नका. तर याच्यात अशा प्रकारे 57 शिफ्टच्या 57 प्रश्नपत्रिका आहेत, पण हे तुम्ही यूज करू शकता. जर तुमच्याकडे आहे तर त्याचा पुरेपूर वापर कसं करायचा हे मी तुम्हाला सांगते. तर ना रोज सकाळी आणि संध्याकाळी एक क्वेश्चन पेपर सॉल्व करायचे. तर आपल्या चॅनलवरती रात्री 12 ते 1 या टाईममध्ये ना आपण तलाठीचे क्वेश्चन पेपर सॉल्व करत आहोत. तर तुम्हीसुद्धा या टाईममध्ये जॉईन होऊन आपला लाईव्ह लेक्चर्स बघू शकतात, किंवा लाईव्हमध्ये तुम्हीसुद्धा माझ्यासोबत ते सोडवायचा प्रयत्न करू शकतात. बिकॉज जर कोणतीसुद्धा एक्झाम जर तुम्ही टार्गेट करत असाल ना, तर त्याचं एकच ते क्रॅक करण्याचं फक्त एक आणि एकच रूल आहे, ज्याला आपण बोलू शकतो की इट्स अ व्हेरी इम्पॉर्टंट रूल. तो म्हणजे की तुमचा PYQ स्ट्रॉंग असलं पाहिजे, त्याचा बेस स्ट्रॉंग असला पाहिजे. खरं तर मला खूप हा व्हिडिओ मोठा बनवायचा नाही आहे, पण जे पहिले 3 व्हिडिओ अपलोड केले तर ते मी का केले हे मी तुम्हाला सांगितलं. तर थँक्यू. जर हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर आपल्या चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा, आणि अशा तलाठी रिलेटेड अपडेट घेण्यासाठी तुम्ही या चॅनलला जॉईन करा. थँक्यू.